समर्थ सद्गुरू दादा पांडुरंग दादा मडके यांच्या पुण्यतिथीचा हा सोहळा आणि त्यानिमित्त वैष्णवांचा मेळा या सोहळ्यासाठी जो अभंग गाथेतला मी निवडला अभंग क्रमांक 3128 नका दंतकथा येथे सांगो कोणी कोरडेचे मनी बोल कोण अनुभव येथे व्हावा शिष्टाचार न चलती ताळ आम्हा पुढे निवडी वेगळे क्षीर आणि पाणी राजहंस दोन्ही वेगळाली तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे एरा गबाळ्याचे काम नाही वारकरी संप्रदायामध्ये ज्याच्यामध्ये आपल्या सद्गुरू दादांनी ही पताका या पंचकृषीमध्ये गगनाला भिडवली. या वारकरी संप्रदायाचं वैशिष्ट्य असं आहे इथे अनुभव आहे आणि अनुभवातून उन्नती होते. ती कशी होते यासाठी जगद्गुरु संत तुकोबांचा खूपच विलक्षण खूपच अनुभवसिद्ध असा हा अभंग आहे. तुकोबाराय या अभंगात म्हणतात नका दंतकथा येथे सांगो कोणी कोरडे ते मनी गोळ कोण. या वारकरी संप्रदायामध्ये दंतकथा सांगू नका. कुठल्या कथा सांगा ज्याच्यामध्ये तथ्य आहे ज्याच्यामध्ये सत्य आहे. या वारकरी संप्रदायामध्ये कपोल कल्पित काल्पनिक गोष्टींना बिलकुल वाव नाही. कुठल्या गोष्टी इथं सांगितल्या जातात कुठल्या गोष्टी तिथं पारायण केली जातात ज्याचा अनुभव आहे महाराज आपण त्याच गोष्टी सांगतो आणि हा अनुभव पण येतो. हे वारकरी संप्रदायाचं वेगळेपण आहे वैशिष्ट्यपण आहे. अर्थात अनुभव कशातून येतो कृतीतून अनुभव येतो. अन्यथा आपला समाज भरकटला काल्पनिक गोष्टीमध्ये पाखंडामध्ये भरकटला आणि आपल्या समाजाला दिशा देण्यासाठी हा वारकरी धर्म आहे हा वैष्णवांचा मेळा आहे. कशासाठी नामदेवे रचिला पाया तुका झालाशे कळस. कशासाठी तर दिशा देण्यासाठी की याच्यामध्ये भ्रम निर्माण होऊ नये आणि आपल्याला जीवनाची दिशा मिळावी यासाठी नका दंतकथा येथे सांगू. अन्यथा आपले लोक भरकटले. कशामुळे तर इथे बऱ्याच वेळेस या समाजामध्ये आपल्या काही लोकांनी दंतकथा सांगितल्या. संत गाडगे बाबांनी तर वारकरी संप्रदायामध्ये कुठल्या दंतकथा सांगितल्या त्याचे उदाहरण सुद्धा दिले. या दंतकथांच्या द्वारे आपण कसे भरकटले गेलो. संत गाडगे बाबांनी ज्या अनेक कथा परत कीर्तनामधून प्रत्येक वेळेस संत गाडगे बाबा वाळवंटात गेले की कीर्तनाला उभे राहिले की त्या दंतकथा सांगून त्याच्यावरती पर्याय पण द्यायचे. हे गाडगे बाबांचं वैशिष्ट्य होतं. त्याच्यातली एक दंतकथा आणि मग सत्य कथा आपल्याला ह्या दोन्हीही समजून घ्याव्या लागतील. दंतकथा कोणत्या? एक दंतकथा जी समाजामध्ये रूढ होती
महाराजांनी सुद्धा त्याचा उल्लेख केला की एक साधुवाणी होता, व्यापारी होता मोठा, आणि हा साधू आणि व्यापारामध्ये त्याला मोठा तोटा आला. मग पहा, कथेसाठी, या दंतकथेसाठी निवडलाय कोण? एक वाणी निवडलाय, एक व्यापारी निवडलाय. याच्यावर आपल्याला लक्षात सुद्धा येतं, जे अशा दंतकथा सांगतात त्यांचं भावविश्व कोणतं आहे, त्यांचे संबंध कोणाशी आहेत, समाजाशी नाळ जोडली का वाण्या व्यापाऱ्यांशी नाळ जोडलेली आहे, याच्यातून आपल्याला हे सिद्ध होतं. कथा अशी सांगितली गेली, दंतकथा, परत दुरुस्ती करतो मी. संत गाडगे बाबा म्हणतात की दंतकथा आपल्या समाजात अशी सांगितली, एक साधुवाणी होता आणि त्याला व्यापारामध्ये मोठा तोटा आला. आता हा तोटा कसा भरून काढायचा, यासाठी काही दैवतांची पूजा सांगितली. आपल्याकडे दैवत हे थोडक्यात आपला बापच असतो. विठोबा आपलं दैवत आहे, दादा आपलं दैवत आहे. तसं दंतकथेमध्ये काल्पनिक देव सांगितले. कसे देव सांगितले? सेंदरी हेंदरी दैवते, कोणती तुझी भूते खेते, तुकोबांचा हा दुसरा एक अभंग आहे. सेंदरी हेंदरी दैवते, कोणती तुझी भूते खेते, तुका म्हणे चित्ती, धरा रखुमाईचा पती. असे जे सेंदरी हेंदरी दैवत आहेत, त्याची पूजा नको, त्याचं कर्मकांड नको, त्याचं विधी विधान नको. वारकरी धर्मानं हे सर्व नाकारलेलं आहे. परंतु ह्या साधुवाण्याला आता सेंदरी हेंदरी दैवताची पूजा सांगितली, अशी कथा रचली आणि साधुवाण्यानं या सेंदरी हेंदरी दैवताची प्रचंड पूजा केली. आणि असं दैवत म्हणे त्याला प्रसन्न झालं आणि म्हटलं, साधुवाणी, माग हवे तुला काय ते, तुला जे पाहिजे ते माग, असं दंतकथेमध्ये सांगितलं. साधुवाणी म्हटला, माझा प्रचंड तोटा झालाय व्यापारामध्ये, तो भरून निघावा. मग ते सेंदरी हेंदरी दैवत म्हटलं की प्रचंड तोटा झाला, नेमकेपणानं माग. मग साधुवाणी हिशोबालाच बसला, हिशोबीच माणूस, व्यापारी माणूस, आणि त्यानं हिशोब केला की माझं काय काय, कुठे कुठे आणि कसा कसा तोटा झालाय. आणि आता तू दैवता, या सेंदरी हेंदरी दैवता, मला तू प्रसन्न झाला तर माझं हे तोटा भरून दे. पण त्या दैवताने अट टाकली. दैवत सुद्धा काल्पनिक आहे की तुला मी जे तेवढं देणार, तुझ्या शेजाऱ्याला आणि शेजाऱ्याच्या शेजाऱ्याला पण देणार. म्हणजे काल्पनिक दैवत हे कसे आहे, त्याचा प्रसार प्रचार करण्यासाठी सगळ्या कल्पनेतल्याच गोष्टी. हे सेंदरी हेंदरी दैवत कल्पनेतच प्रसन्न झालं आणि या सेंदरी हेंदरी देवतानं त्याचे कर्मकांड विधी विधान पाहून साधुवाण्याचं, माग हवे तुला काय येते, ते सर्व तुला मिळणार. पण अट अशी एक आहे, तुला जे जे मी देणार तुझ्या शेजाऱ्याला आणि शेजाऱ्याच्या शेजाऱ्याला पण देणार, अशी अट घातली. कल्पनेत द्यायचं म्हणलं तर किती देता येतं, काहीच देता येत. पूजा अर्चा आणि कर्मकांड केले साधुवाण्यानं, पण साधुवाण्याचा जळफळाट झाला की सर्व मी पूजा अर्चा विधी विधान कर्मकांड मी केला, शेजाऱ्याला मिळणार. साधुवाण्याला या दृष्टीचा शेजाऱ्या पाजाऱ्याविषयी मनामध्ये प्रचंड घृणा होती त्याची. परंतु दैवतानं तर समोर अट ठेवली, तू जे मागणार
त्याच्या दुप्पट सांगायचं राहून गेलो. दुप्पट तुझ्या शेजाऱ्याला आणि शेजाऱ्याच्या शेजाऱ्याला पण देणार. साधू वाण्यानं मागितली 7 मजली माडी, त्याच्या शेजाऱ्यांना 14 मजली माडी, त्याच्या शेजाऱ्यांना सुद्धा 14 मजली, सगळ्या गावात 14 मजल्या माड्या, आणि साधू वाण्याची त्या व्यापाऱ्याची मात्र 7 मजली माडी. साधू वाण्यानं मोठा रथ मागितला, एक मागितला, शेजाऱ्यांना आणि त्याच्या शेजाऱ्यांना 2 रथ आणि त्याच्यासोबत घोडे सुद्धा. जो साधू वाणी मागेल त्याच्या शेजाऱ्याला आणि शेजाऱ्यांच्या शेजाऱ्यांना दुप्पट सगळ्या गोष्टी. साधू वाण्याचा प्रचंड तळमळाट झाला. मग साधू वाणी म्हटला, दैवता, हे हेंदरी सेंदरी दैवता, माझा एक डोळा फोडून टाक. ही मागणी मागितली ना. साधू वाण्याचा लगेच एक डोळा फोडला, पण शेजाऱ्याचे किती फोडले? तो सगळ्या गावाचे 2 डोळे फोडून टाकले साधू वाण्यानं. पुढे साधू वाण्याच्या मनामध्ये इतकी घृणा होती, साधू वाणी तिथे नाही थांबला. साधू वाणी पुढे म्हटला, हे दैवता, माझ्या दारामध्ये, अगदी दाराच्या समोर गेटमध्ये म्हणूया, एक विहीर पाड. साधू वाण्यांच्या दारामध्ये एक विहीर, प्रत्येकाच्या दारामध्ये 2 विहीर, आणि दोन्ही डोळे नाहीयेत. सगळा गाव संपवला साधू वाण्यानं. म्हणजे सेंदरी हेंदरी दैवत त्यांच्या ह्या दंतकथा, खऱ्या अशा दंतकथा. म्हणजे संत श्रेष्ठ तुकोबाराय असं म्हणतात, सेंदरी हेंदरी दैवते, कोणती तुझी भूते घेते. आतल्या भूता घेताना आतल्या दैवतांना पूजू नका. या महाराष्ट्रात आणि या भारतामध्ये दरवर्षी नवीन नवीन पद्धती व्रतवैकल्याच्या, कर्मकांडाच्या येत आहेत. मी तर म्हणेन हे वारकरी धर्मावरचं प्रचंड मोठं अतिक्रमण आहे. एक प्रकारे हे नवीन नवीन सेंदरी हेंदरी दैवते, कोणती तुझी भूते घेते. तुका म्हणे चित्ती धरा रखुमाईचा पती. बाकी गोष्टी आपल्याला करायच्या आवश्यकताच नाही. या समाजामध्ये अशा अनेक दंतकथा रचल्या, त्याचा परिणाम असा झाला, मूळ सत्य कथा दूर गेल्या. ज्या सत्यकथेद्वारे आपण एक आध्यात्मिक उंची आपल्याला मिळत होती, प्राप्त होत होती, ज्या सत्यकथेद्वारे आपलं जीवन सुखमय होत होतं, दंतकथामुळे आणि आपण सेंदरी हेंदरी दैवतांच्या नादी लागल्यामुळे जीवनामध्ये दुःख निर्माण झालं. खरं तर दुःख कुठे निर्माण होतं? जी गोष्ट जिथे नाही तिथं शोधत बसला की दुःख ती कधीच मिळणार नाही त्या ठिकाणी. सेंदरी हेंदरी दैवतापाशी जर आपण सुख शोधायचा प्रयत्न केला, आपला ब्रह्मनिराश आणि शेवटी दुःख पदरात पडणार. म्हणून तो कोबाराय म्हणतात, नका दंतकथा येथे सांगू कोणी. अशा दंतकथांना वारकरी धर्मामध्ये, या वैष्णवांच्या मेळामध्ये बिलकुल जागा नाही. कोरडे मनी बोल कोण, असे कोरडे बोल ज्याला अनुभव नाही, कृती नाही, अनुभव येते भावा शिष्टाचार. खर तर एक प्रकारे तुकोबाराय शिष्टाचार काय आहे तो सांगितला. शिष्टाचार समाजामध्ये वावरत असताना जी एक वर्तनाची नियमावली आहे तीच तुकोबारायांनी सांगितली. अनुभव येथे भावा शिष्टाचार, न चलती ताळ आम्हा पुढे. आम्ही असं कोणाचंही ऐकून घ्यायला तयार नाही. या हेंदरी सेंदरी दैवते जी अनेक निर्माण केली आम्हाला भ्रमित करण्यासाठी, तुकोबारायांनी आणि वारकरी संप्रदायाने ही दैवत नाकारली आणि एकच सांगितलं, रुकुमाईचा पती पांडुरंग तोच आमचा एकमेव दैवत आहे.
अनुभव येते व्हावा शिष्टाचार. मग इथं दंतकथा नाकारायच्या आणि कुठल्या कथा सांगायच्या ज्या तथ्य आहे, ज्याच्यामध्ये ज्याच्यात सत्य आहे, याच कथा सांगायच्या. अन्यथा ह्या ज्या दंतकथा आहेत त्या दंतकथेच्या द्वारे आपण भ्रमित होणार, भटकणार आणि आपल्या जीवनामध्ये दुःख निर्माण होणार. जर सुख हवं असेल तर दंतकथा नाकारू, सत्यकथा, तथ्यकथा आपल्याला स्वीकाराव्या लागतील. खरं तर आपल्या बाजूला एवढ्या मोठ्या घटना घडल्या ज्या सत्य म्हणून समोर आहेत, आपण त्याच्याकडे कधी पाहिलंच नाही. आणि काल्पनिक गोष्टी ज्या दंतकथा होत्या त्या मात्र आपल्या समाजानं स्वीकारल्या आणि म्हणून आपला समाज भरकटला गेला. शिवाजी महाराजांची कथा किती सत्य आहे, किती सार्थक आहे, किती उन्नत करणारी आहे, सत्य कथा आहे. पण शिवाजी महाराजांनी ज्या गोष्टी कृतीतून केल्या, अनुभव सांगितला, पिढ्याने पिढ्या आपल्या लोकांनी हा अनुभव दत्तक करून ठेवलेला. एकदा तर झालं असं, स्वराज्यावरती भलं मोठं संकट आलं. शाहिस्ते खान लाखापेक्षा जास्त सैन्य घेऊन आला स्वराज्यावर. आता तिकडनं सैन्य आले म्हटलं की इकडनं पण सैन्य. महाराजांची अशी नीतीच नव्हती. महाराज हे कृतीतून आणि अनुभवातून सिद्ध झालेले होते. शाहिस्ते खान 1,00,000चं सैन्य घेऊन आला आणि येऊन बसला पुण्यामध्ये, लाल महालामध्ये. महाराजांनी तसाच बसू दिला. बस तुला बसायचं तर. आता 1,00,000, महाराजांकडे काही सैन्य नव्हतं का? उभी सेना महाराजांकडे त्यावेळेस 50,000ची होती. पण महाराजांना आपल्या प्रजेपती प्रचंड प्रेम करुणा होती. महाराजांनी ठरवलं बिलकुल याला सामोरे नाही जायचं, उघड मैदानामध्ये जायचंच नाही. मग महाराजांनी काय ठरवलं की आपण मुठभर लोकांनी जायचं आणि शाहिस्ते खानाच्या त्या प्रचंड मोठ्या सागरासारख्या सैन्यावरती काही लोक मुठभर मावळे चालून गेले आणि महाराजांनी त्याची 4च बोटं तोडली. महाराज जे बोटापर्यंत जाऊ शकतात त्याच्या नरडीपर्यंत जाणं कठीण नव्हतं. पण महाराजांनी एक संदेश दिला, त्याला मुद्दाम सोडला, त्याचा पोरगा मारलाय, पण महाराजांनी त्याला सोडून दिलं. महाराज किती बुद्धीनं खेळत होते. दुसऱ्या दिवशी त्यानं निर्णय घेतला, पुणे सोडायचं, आपल्याला इथं थांबायचं नाही. ही सत्य कथा आहे. इतक्या मोठ्या संकटाला महाराज सहजासहजी सामोरे गेले. किती प्रेरणादायी कथा आहे. या कथा आपल्या समोर न आणता साधू आणण्याची कथा समोर आली, दंतकथा. म्हणून तर संत गाडगे बाबा म्हणतात, अशा कथांमधूनच आपल्याला भरकटवलंय. मग याच्यातून जागं व्हावं लागेल आणि मग आपल्याला कृती करावं लागेल. आणि कृतीतून अनुभव हाच शिष्टाचार व्हावा. म्हणतो तुकोबाराय म्हणतात, अनुभव येथे व्हावा शिष्टाचार. नवीन समाज व्यवस्था, नवीन पद्धत इथं तुकोबाराय प्रस्थापित करू इच्छित आहे. जुनी जी दंतकथेवरती आधारित पद्धत आहे या समाजाची तुकोबारायांनी मोडीत काढली आणि काय सांगितलं, अनुभव येथे व्हावा शिष्टाचार. तुम्हाला ज्या गोष्टी सांगायच्या तुम्ही अनुभवल्यात का? तुम्ही कृती केली का? काल्पनिक गोष्टी आमच्या समोर सांगूच नका, कारण पुढे म्हणतायत न चालती चाळ पुढे. आमच्या पुढे असले चाळे चलू शकत नाही. तुमचे चाळे आहेत, दंतकथा आहेत का तुमचं खरं आहे, आम्ही आता ओळखतो. आम्ही जागे झालेलो आहोत, कारण आम्ही फक्त रखुमाईच्या पतीला पांडुरंगाला मानणारे आहोत. बाकी आम्ही कोणाला मानणारे नाहीये. आम्ही जागे झालेलो आहोत. त्यामुळे तुमच्या दंतकथा आम्ही नाकारल्या. निवडी वेगळे शिर आणि पाणी.
आपल्याला निवडी वेगळे शिर आणि पाणी, राजहंस दोन्ही वेगळं आली. खर तर या चरणामध्ये तुकोबाराय आपल्याला दिसून येतात किती महान कवी आहे. ही कवीची भाषा आहे, एक संवेदनशील मनाची भाषा आहे. महाज्ञानी, महाकवी, महाअनुभवी असे तुकोबाराय म्हणतात. निवडी वेगळे क्षीर आणि पाणी, जसा राजहंस दोन गोष्टी अलग करतो. आता ही कवीनं मांडलेली एक कवित्वाच्या दृष्टिकोनातूनची गोष्ट आहे. इथं राजहंस म्हणजे कोण आहे? राजहंस हे विवेकी माणूस आहे, जो अनेक गोष्टीमधून बोध शोधत आहे, ज्याला निरीक्षण करता येते, उघड्या डोळ्यांनी पाहता येते, आणि पाहिल्यानंतर जो क्षीर आणि पाणी वेगळं करतो. जसं ही एक कवीने छानशी अशी कल्पना मांडली. कशी मांडली की दुधामध्ये जर पाणी मिक्स केलं, एकत्रित केलं, मिसळलं, तर राजहंस पाणी वेगळं करतोय आणि दूध वेगळं करतोय. ही कवीची सांगण्याची पद्धत आहे बरं का. म्हणजे संत तुकोबाराय हे महाकवी पण आहेत. त्याच्यामधून ते असं सांगतायत, जसा राजहंस इथं तशा आम्ही आहोत. आम्हाला विवेकाच्या आधारे काय योग्य आणि काय अयोग्य, प्रत्येक प्रसंग घडला, अशा कितीतरी आपल्या भोवताली कहाण्या झाल्या, कितीतरी कथा झाल्या, सत्य कथा. आपण त्याच्याकडे डोळे झाक केली आणि दंतकथेच्या मागे लागलो, म्हणून आपलं आयुष्यामध्ये दुःखच निर्माण झालं. एक तर अशी सुंदर सत्य कथा, मगध देशामध्ये, मगध साम्राज्यामध्ये बिंबिसार नावाचा राजा सम्राट होता. तो राज्य करत होता. त्याची राजधानी राजगृह, आता राजगीर म्हणतात, बिहार प्रांतामध्ये आहे ते मगध साम्राज्य. तिथला हा बिंबिसार राजा त्या काळचा मोठा सम्राट. आणि या बिंबिसार राजाची जी राजधानी होती पाटलीपुत्र, नंतरची राजधानी, पूर्वीची राजधानी होती राजगृह. या ठिकाणी एक सत्य कथा घडली. महापुरुष, ज्ञानी लोक आजूबाजूला ज्या घटना घडतायत त्या कथा त्याच्यातून बोध देतात. या बिंबिसार राजाच्या राज्यामध्ये राजधानीच्या जवळ एक तलाव होता, मोठा तलाव. तिथं राजाच्या अनेक हत्ती पाण्यामध्ये डुंबायला येत. तर त्या ठिकाणी त्या सम्राट बिंबिसार राजाचा हत्ती आणि त्याच्या मुलासोबत अजातशत्रू हा त्याचा मुलगा बिंबिसार राजाचा, ही प्रत्यक्षातली कहाणी आहे. त्या ठिकाणी बिंबिसार राजाचा मुलगा अजातशत्रू अनेक हत्तींना घेऊन आला. त्याच्यामध्ये एक हत्ती होता बद्धरथ हत्ती, सर्वात मोठा पण वयस्क झाला होता. खरं तर असं बरेच जण म्हणायचे, या हत्तीमुळं बिंबिसार राजा मगध देशाचा सम्राट झाला. तो हत्ती एवढा प्रचंड होता, मोठा उंच होता. त्याच्यावर जर एखादा सरदार बसला, त्याला आजूबाजूची सगळी परिस्थिती दिसायची. आणि मग त्या उंच हत्तीवरती बसून तो सरदार बाणानं शत्रूला टिपायचा आणि मग शत्रूचं सैन्य माग करायचा आणि प्रत्येक युद्ध बिंबिसार राजा जिंकाय. तो सम्राट झाला त्या काळी. त्याच्यामध्ये मोलाचा वाटा या बद्धरथ हत्तीचा होता. परंतु वयानं तो क्षीण झाला होता. या बिंबिसार राजाचा मुलगा अजातशत्रू त्या हत्तीला घेऊन त्या तळ्याकाठी आला आणि तळ्याच्या बाजूला चिखल होता. त्या चिखलामध्ये हा बद्धरथ रुतला, त्याला बाहेरच पडता येत. वय झालं होतं, स्नायू क्षीण झाले होते, अंगात ताकद राहिली नव्हती, अशक्तपणा आला होता. त्याला त्या चिखलातून बाहेर पडता येत. आता सर्वांनी असं समज करून घेतलं, त्याचं वय झालंय, शरीर क्षीण पडलेलं आहे. आता बद्धरथ हत्तीचा मृत्यू याच ठिकाणी. पण एवढा प्रचंड हत्ती बाहेर काढणं
सोपी गोष्ट नव्हे. परंतु त्यासाठी प्रयत्न सुरू झाले. अनेक अनुभवी माहूत हत्तीला सांभाळणारे त्याचे सेवक महाराज बोलवले त्या ठिकाणी. आणि हत्तीला बाहेर काढण्यासाठी 2 प्रकारचे प्रयत्न केले. एक, हत्तीच्या चिखलात रुतलेला होता त्याच्यापासून काही अंतरावरती केळीचे भले मोठे घड ठेवले. हत्तीला केळी खूपच आवडते, की त्या केळीकडे पाहून थोडक्यात हत्तीला आमिष दाखवलं. पण हत्तीला काय त्यातून बाहेर पडता येईल. मग दुसरा पर्याय, पहिला पर्याय त्याला आमिष दाखवलं, तुला खायला मिळणार आहे जर तू चिखलातून बाहेर पडलास. मग दुसरा पर्याय, अजात शत्रू जो बिंबिसार राजाचा मुलगा होता तोही तिथं त्यांनी काही आदेश दिले आणि सैनिकांनी हत्तीला पाठीमागून अणकुचीदार भाल्याने टोचवलं की त्याला वेदना झाल्या की तो बाहेर पडेल. परंतु त्याला किती जरी वेदना दिल्या त्याला बाहेरच पडता येणार. शरीर क्षीण झालं होतं, वय झालेलं. सर्वांनी ओळखलं आता त्याला बाहेर पडणं कठीण आहे. मग एका सरदाराला आठवण झाली की याचा मूळ माहूत कोण आहे, ज्याला बद्धरसने लहानपणापासून सांभाळलेला आहे. तर कुणीतरी सांगितलं इथं जेतवनामध्ये भगवान बुद्धांचं प्रवचन चालू आहे. तिथं त्याचा माहूत बसला, त्याला बोलवा, तो अनुभवी आहे. मग त्या प्रवचनातून जाऊन त्या माहूताला बोलवलं. अरे ज्याचा सांभाळ केला तो हत्ती रुतला आहे चिखलामध्ये. मग त्याला पाहिलं परिस्थिती की बरेचसे प्रयत्न झाले, 2 प्रयत्न झाले. समोर केळीचा घड ठेवलाय, त्याच्याकडे पाहून तोही नाहीये. पाठीमागून अणकुचीदार भाल्यांच्या द्वारे त्याला टोचवलंय तरी तो नाही पाहिजे. त्याने परिस्थिती आपल्या, त्याच्याकडे अनुभव होता, त्याच्याकडे कृती पण होती. त्या माहूतानं शिपायांना सांगितलं फक्त एक रणभेरी आणा. रणभेरी जेव्हा युद्ध सुरू होतं, आपल्याकडे तुतारी सुद्धा म्हणतात, जोरात फुंकली जाते आणि युद्धाची सुरुवात झालेली आहे असं सर्वांना इशारा दिला जातो. रणभेरी आणली त्या माहूतानं आणि ती रणभेरी जोरात वाजवली की त्या हत्तीला असं वाटलं की आता युद्ध सुरू होणार आहे. आणि त्याच्या अंगात वेगळीच ऊर्जा आली. त्या ऊर्जेच्या द्वारे त्या चिखलातून बसरत हत्ती सहजरित्या बाहेर पडला. अनुभव कामाला आला, कृती कामाला आली. अशा कथा ज्या अत्यंत प्रेरणादायी आहेत, या कथा आपल्यापर्यंत न येता ज्या सत्य आहेत तिथल्या मातीमध्ये घडल्या, आपण त्याच्यापासून दूर राहिलो आणि दंतकथा आम्हाला सांगितल्या. म्हणून संत श्रेष्ठ तुकोबाराय म्हणतात, नका दंतकथा येथे सांगू कोणी. आम्हाला अशा कथा सांगू नका ज्यांना आमची आध्यात्मिक वैयक्तिक या समाजामध्ये उन्नती होऊ शकत नाही. मग निवडी वेगळे क्षीर आणि पाणी, राजहंस दोन्ही वेगळं आले. आम्ही आता कशा आहोत? आम्ही आता राजहंसासारखे आहोत. आमच्याकडे आता विवेक बुद्धी आलेली आहे. काय खरंय आणि काय खोटंय हे समजण्याची आमच्याकडे बुद्धी आलेली आहे, समज आली आहे. ही समज, ही बुद्धी फक्त वारकरी धर्माच्या द्वारे देऊ शकते. कारण इथं अनुभव येथे हवा शिष्टाचार. तुकोबाराय म्हणतात, तुकोबाराय नवीन समाज नीती सांगतायत, नवी आचरणाची नीती सांगतायत. कुठली आचरणाची नीती? अनुभव असेल तर बोला आणि सत्य कथन करा, हा शिष्टाचार हवा. काहींनी शिष्टाचार सांगितला, हा कल्पनेचा शिष्टाचार सांगितला. प्रत्यक्षात दररोज वागताना शिष्टाचारच नाही, शील नाही, न्याय नाही, प्रामाणिकपणा नाही आणि शिष्टाचाराच्या फक्त गोष्टी करायच्या. तुकोबाराय म्हटले असं चालणार नाही. तुमच्याकडे अनुभव आहे का? ही नवीन समाज नीती तुकोबारायाने सांगितली. शेवटी म्हणताय तुकोबाराय, तुका म्हणे ते पाहिजे जातीचे. तुकोबारायाने नवीन जात निर्माण केली. कुठली आहे ती जात?
अनुभवाच्या द्वारे, कृतीच्या द्वारे जे सिद्ध झाले आपले संत, त्यांची वचनं ही नवीन जात तुकोबारायांनी सांगितली. तुका म्हणे इथे पाहिजे जातीचे. ही नवीन जात कोणची आहे? ही नवीन जात कृतीतून आणि अनुभवातून अनुभव आला पाहिजे. दुसऱ्याचे अनुभव सुद्धा नको. विज्ञानामध्ये महाराज कसा, तुम्ही प्राध्यापक आहे, आमच्याकडे एक प्रयोग दरवर्षी केला जातो. कशासाठी? मुलांना असं सांगून नाही चालत. मुलांना ज्याची घनता कमी ते पाण्यावरती तरंगेल, ज्याची घनता जास्त जड आहे ते पाण्यात बुडेल. सोपी गोष्ट आहे, परंतु तसं नाही. प्रत्यक्षात मुलांना आपण प्रयोगशाळेत प्रयोग करूया. तोच प्रयोग प्रत्येक वर्षी तुम्ही अनुभव घेतल्याशिवाय शहाणे होऊ शकत नाही आणि त्याशिवाय उन्नती नाही. म्हणून अनुभव असेल तर बोला. ही नवीन समाज नीती, हा नवा संस्कार तुकोबाराय या अभंगातून सांगतात. तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे. तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे, एर गबाळ्याचे काम नव्हे. बाकीचे जे गबाळे लोक आहेत, कशातही कशाला काही जोडतात आणि दंतकथा तयार करतात. या दंतकथेच्या द्वारे आपल्याला भ्रमित केलं. आपण भरकटणार आणि भरकटलो की आयुष्यामध्ये, या जीवनामध्ये दुःखाशिवाय दुसरं काहीच नाही. जर सुख हवा असेल, अनुभव, हा अनुभव कृतीतून येईल आणि अनुभव घ्यावा. फक्त ऐकूही नव्हे, ऐकावा आणि लगेच त्या दिशेनं मार्गक्रमण करावं. ती दिशा व मार्ग कुठला आहे? आपल्या वारकरी धर्माचा, आपल्या संतांचा जो सांगितलेला मार्ग आहे, कृतीयुक्त मार्ग आहे. प्रत्यक्षात कृती करायची आणि पाहायचं, आणि त्याच्यातून जो अनुभव येईल. संत तुकोबाराय म्हणतात, या अनुभवातून आम्हाला नवीन शिष्टाचार तयार करायचा. जुने शिष्टाचार आम्ही पूर्णपणे नाकारून टाकतो आणि अनुभवाचा शिष्टाचार आम्ही स्वीकारतो. हे तुकोबारायांचं वैशिष्ट्य आहे. खरं तर तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे, याच्यामध्ये गफलत होण्याची शक्यता आहे. तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे, ही जात कुठली आहे? राजहंसाची जात आहे बरं का. अन्यथा याच्यात सुद्धा आपल्याला दंतकथेद्वारे माणसामध्ये भेद केलेला आहे. वारकरी संप्रदायामध्ये समता सांगितलेली आहे. इथली समता, इथं मनुष्याचं मोठेपण हे कसं सांगितलंय? ज्याला विवेक प्राप्त झालेला आहे, ज्याला नीर आणि क्षीर, दूध आणि पाणी वेगळं सांगता येते, करता येते, तो राजहंस आहे. आणि आता जो विवेकपूर्ण मनुष्य आहे, आम्ही त्या जातीच्या आहोत. एर गबाळ्याचे काम नव्हे, बाकीच्या लोकांचे या ठिकाणी काम नव्हे. आणि जर आपला गबाळेपणा, एडेपणा, हा भ्रमिष्टपणा सोडायचा असेल, अनुभव घ्या, कृती करा आणि काल्पनिक दंतकथेच्या मागे लागू नका. खरं तर हाच या अभंगातून मोठा संदेश संत श्रेष्ठ तुकोबारायाने आपल्याला दिलेला आहे. आज या ठिकाणी मला बोलवलं. महाराजांनी दोनदा संजय महाराज म्हणले दादांची पुण्यतिथी सोहळा आहे, यापूर्वी या ठिकाणी आलेलो आहे आणि या सोहळ्याला मी उपस्थित राहिलेलो पण आहे. परंतु महाराज म्हटले, तर तुम्ही गाठेवरती बोला, प्रवचन करा. मी जे बोलतोय ते तुकोबांचं आहे. तुकोबांना जे अपेक्षित आहे ते बोललो. याच्यामध्ये हा ज्येष्ठ अनुभवी लोक आहेत, महाराज आहेत या ठिकाणी बसलेले. जर याच्यामध्ये काही वावगं गुन्हा वाटला असेल, ते माझं आहे असं समजावा, किंवा माझ्याकडनं त्याच्यात काही चूक झाली असेल ती माफ करावी.
आणि या ठिकाणी थांबतो. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ